हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 23. यामध्ये आपल्याला काही रॅशनल नंबर्स दिलेले आहेत आणि त्याच्यामधले काही रॅशनल नंबर्स लिहायला लावलेत. तर क्वेश्चन काय दिलंय बघा, राईट 3 रॅशनल नंबर्स दॅट लाय बिटवीन द टू गिवन नंबर्स. हे जे दोन नंबर दिले आहेत त्यामध्ये कुठले रॅशनल नंबर्स येतात ते एनी 3 आपल्याला लिहायचे. तर फर्स्ट बघा आपल्याला दिलेला आहे 2/7 आणि 6/7. आता 2 आणि 6 सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, डिनॉमिनेटर बघायचं आहे. डिनॉमिनेटर सेम आहे का? हो आहे. मग त्यानंतर आपण न्यूमरेटर्सच्या मधले नंबर्स लिहू शकतो. आता इथे 2 आहे, ठीक आहे. 2 आणि 6 यांमध्ये कुठले 3 नंबर्स येतात सांगा बरं. 3/7 4/7 and 5/7. ठीक आहे, म्हणजे यांच्यामध्ये येणारे 3 आपण रॅशनल नंबर्स लिहिलेत. समजले तुम्हाला? नेक्स्ट बघा आता सेकंड 4/5 आणि 2/3 यांच्यामधले रॅशनल नंबर्स आपल्याला लिहायचे. बघा डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. तर पहिले आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. काय करणार त्यासाठी? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 × 3 5 × 3 2 × 5 and 3 × 5. शेजारच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. तर काय येणार? 4 3 जा 5 3 जा 2 5 जा 10 आणि 3 5 जा 15. बघा डिनॉमिनेटर सेम झालेला आहे. 12 आणि 10 मध्ये असे 3 नंबर्स येतील का? नाही येणार. मग त्यामुळे आपण काय करणार, या नंबर्सला वाढवायचंय. मग वाढवायचं कसं, तर कुठल्याही एका नंबरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर्सला आपण मल्टिप्लाय करायचंय. जसं की 12 × 2 आणि 15 × 2 10 × 2 15 × 2 काय येणार ते? 24/30 आणि 20/30. 20/30. डिनॉमिनेटर सेम झालेला आहे. न्यूमरेटर्सच्या नंबर मध्ये 3 नंबर्स येतील. मग काय करणार आपण, त्या मधले 3 नंबर लिहायचे. आता 20च्या पुढचे नंबर काय येणार? 21/30 22/30 23/30. समजलंय तुम्हाला? तर हे आलंय आपलं आन्सर. यांच्यामधले ज्या वेळेला बघा डिनॉमिनेटर सेम होऊन न्यूमरेटर्स मध्ये जर 3 नंबर नाही येते, आपल्याला 3 सांगितले, कधी 5 सांगतील, मग ते तेवढे नंबर नाही आहेत, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघंही फ्रॅक्शन्सला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि नंबर्स वाढवून घ्यायचे, म्हणजे मधले नंबर्स आपल्याला लिहिता येतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा थर्ड -2/3 आणि 4/5. डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. मग काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. -2 × 5 3 × 5 4 × 3 5 × 3. ठीक आहे. काय करणार? 5 2 जा 10 -10/15 4 3 जा 12/15. झाले डिनॉमिनेटर सेम. आता न्यूमरेटर्स मध्ये बघा हा मायनस आहे, -10 या साईडला होणार आणि 12 तिकडे, तर त्याच्या दरम्यानचे मधले नंबर्स आपल्याला घ्यायचे. काय घेणार? -9/15 8/15 and 11/15. ठीक आहे. 11/15 पण घेऊ शकतात. 2/15 सुद्धा घेऊ शकतात. काय आलंय तुम्हाला? म्हणजे -10 to 12 आपल्याला नंबर लाईन माहिती आहे, त्यांच्या मधले जे पण नंबर्स येतात ते तुम्ही न्यूमरेटर्सला घेऊन अपॉनला 15 घेऊ शकतात. काय आलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा फोर्थ 7/9 आणि -5/9. डिनॉमिनेटर सेम आहे. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, म्हणजे मधले नंबर्स आपण घेऊ शकतो. ठीक आहे. -1/9 -2/9 -3/9. कळालंय तुम्हाला? -5 पासनं ते 7 पर्यंतचे मधले नंबर्स आपण घेऊ शकतो. नेक्स्ट बघा फिफ्थ बघा काय दिले, -3/4 +5/4. डिनॉमिनेटर सेम आहे. यामधले नंबर्स येऊ शकतात कारण हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे. काय करणार मग? -2/4 -1/4 3/4. ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा आता सिक्स्थ सम बघा 7/8 आणि -5/3. काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटर सेम नाहीये. 7 × 3 8 × 3 -5 × 8/3 × 8. 7 3 जा 8 3 जा 24 आणि 5 8 जा 40 minus
-40. 3 8s are 24. 24. झाले डिनोमिनेटर सेम. आता यामधले आपण कुठलेही नंबर घेऊ शकतो. ठीक आहे. -35 upon 24. अजून -1 upon 24. 10 upon 24. 10 upon 24. ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला? नेक्स्ट बघा आता 5 upon 7 आणि 11 upon 7. डिनोमिनेटर सेम आहे. यांच्यामध्ये 3 नंबर येतात म्हणजे सरळ सरळ आपल्याला नंबर्स घ्यायचे. 6 upon 7, 9 upon 7. 9 upon 7, 10 upon 7. 10 upon 7. सोपं होतं अगदी. आता लास्ट एक्झाम्पल बघा 0 -3 upon 4. बघा -3 आणि 0 यांच्यामध्ये 3 नंबर होत नाही. -2 आणि -1 दोनच नंबर येतात म्हणून आपण मल्टिप्लाय करून नंबरला वाढवणार. 0 ला आपण एनिथिंग मल्टिप्लाय केलं तरी काय येणार? 0च येणार. 4 मल्टिप्लाय बाय 2 करूया, -3 मल्टिप्लाय बाय 2 करूया आणि 4 मल्टिप्लाय बाय 2 करूया. 0 येणार अपॉन 8. अपॉनला 8 लिहिला नाही लिहिला तरी चालणार. -3 मल्टिप्लाय बाय 2 -6. -6. 4 2s are 8. ठीक आहे. आता डिनोमिनेटर पण सेम आहेत आणि 0 to 6 मध्ये काही नंबर्स आपण घेऊ शकतो. मग काय घेणार? -1 upon 8, -5 upon 8. -3 upon 8. 8. ठीक आहे. समजले तुम्हाला? अगदी सोपं होतं. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 23. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.